भावना ह्या झाल्या का डोळ्यातनं पाणी झाले तुमच्या? हो, गाडी एक नंबर पळाली. गाडी एक नंबर पळाली सीमेचं. दोन्ही नंदी मालकासाठी प्रेक्षकासाठी पळाली. बरोबर आहे. प्रेक्षक काय काय आमच्यापेक्षा रडा देत ती मैदानावाल्या. बरं बरं बरं. आम्हाला बी त्याचंही वाटतो आणि मोहिला कुणालाच कधी बोलत नाही. बरं बरं बरं. मग आता एवढं तुम्ही भाऊक होताय मामा, आजचा क्षण पण तसाच आहे. मित्रांनो, आज आपण आहोत सोमेश्वरच्या मैदानावरती आणि मित्रांनो या ठिकाणी ऐतिहासिक अशी जोडी पळाली, ती म्हणजे आपला नवम हिंद केसरी बकासूर आणि त्याच्या जोडीला हिंद केसरी मथुर. आणि मामा पहिल्यांदाच मैदानावरती आलेत. मामा काय सांगाल, कसं वाटतंय तुम्हाला पहिल्यांदाच मैदानावर आल्यानंतर? मी बघायसाठी आलतो, मी मालक म्हणून नाही का नियोजन होऊन नाही, मी फक्त बघायसाठी आलतो. बरं बरं. एक फॅन्स म्हणून आलतो दोघांना. बरं. इतर वेळेस तुम्ही नेहमी कामानिमित्त गावीच असता आणि त्यामुळे तुम्हाला बाहेर कुठं जायला उसंत भेटत नाही आणि घरूनच सगळं नियोजन करता. आज ते सगळ्या कामांना सुट्टी दिली का? हो, दिली ना. कसं वाटतंय आज मैदानावर आल्यावर? छान, खूप छान. आज मित्रांनो प्रत्यक्षात म्हणजे मोहिल धुमाळ यांचे जे मामा आहेत, जे आपण नेहमी नाव ऐकत असतो, मामा आणि माझ्या मुलाखतीतनं तुम्ही पाहत असता नेहमी गोठ्यावरून किंवा घरातून मुलाखत होत असते. मात्र ही मुलाखत जी आहे ती पहिल्यांदा आज मैदानावरती संपन्न होते. कसं करण्यात आलं होतं बकासूरचं आणि मथुरचं नियोजन? बकासूरचं मथुरचं नियोजन आहे आमचं बिनजोडसाठी ठरलं होते. बरं. मध्येच हे मैदान पडले आणि पेडगावच्या दिवशी राहुलबाई म्हणले गाडी तुम्ही म्हणा ते घेऊन येतो. बरं. मग रणजित सर असेल, बबलू चाचा असेल किंवा तुषार शेट्टी असेल, त्यांचे कॉन्टॅक्ट झाले. ते मला म्हणजे पळवायची का? तर म्हणलो पळवा, तुमची इच्छा आहे तर पळवून टाका गाडी. परत योग आला तो राहुलबाई बी म्हणले होते मी येतो, ते बाहेर होते पण ते ह्या मैदानासाठी आवर्जून उपस्थित राहिले. त्यांचं बी मनापासून आज सगळ्यांच्या चेहऱ्यावरती, राहुलबाईंच्या चेहऱ्यावरती, तुमच्या चेहऱ्यावरती आणि जे अपरिचित फॅन आहेत आपले करोडो फॅन्स आहेत त्यांच्या मनामध्ये पण खूप आनंद निर्माण होत असेल. काय सांगाल आता दोन्ही फॅन्सला तुम्ही? नाही, फॅन्स कसं आहे, मथुर फॅन्स नाही, जवळचे फॅन्स ते बकासूरवर कधी कमिट नाही केली. बकासूर प्रेमी कधी त्यांच्या कमिट नाही. फक्त काही किरकोळ असे आहे ते स्वतःचा आयडी फेक बनवून इंस्टाग्रामवर म्हणा सगळ्या ह्याच्यावरच चुकून हे करतात आणि वादविवाद लावून देतात. फक्त त्यांना सांगतो असं वादविवाद नका लावू. बकासूर मथुरा इथून पुढे जे मैदान मुंबईत पहिले होणार ती जोडी तिथे 100% दिवाळीनंतर त्यांच्या मैदान पहिले असते. ते बकासूर 3 फेऱ्याचं का बिनजोडचं आहे? बिनजोड मुंबईमध्ये बिनजोड असतं पहिलं. 100% पळणार. त्याच्यावर ड्रायव्हर आमचे बबलू चाचा असणार आहे. बरं. आणि नियोजन बबलू चाचांना किरकोळ दुखापत झाली होती मध्यंतरी 2-3 दिवसापूर्वी, तरी सुद्धा आज बबलू चाचाने त्यांचा जबरदस्त असं कला दाखवली. काय सांगाल त्याच्याविषयी? त्यांचं मनापासून अभिनंदन. कारण कसं आहे, आम्हाला बी परत गाडी बसले आणि जोशात गाडी आणली. आजची मैदानाचं आयोजन नियोजन कसं करण्यात आलंय? मैदानाचं आयोजन तुम्हाला सांगितलं ना, रणजित सर, बबलू चाचा यांच्या सहकार्याने झाले. मैदानाचं आयोजकांनी आयोजन नियोजन कसं केलंय? एक नंबर नियोजन आहे. असंच नियोजन व्हायला पाहिजे प्रत्येक वेळी. मामाची लॉट काढायची पद्धत आहे पावती नंबरवरनं, ती योग्य आहे का? 100% योग्य. आणि अशीच प्रत्येक मैदान व्हायला पाहिजे, जेणेकरून नाव उघड होत नाही, ते एकदम गुप्तता राखली जाते. कोणी कुणा संघ गटात म्हणजे कसं काही लोक येणार आणि हे आयोजकांनी असंच करावं. आणि प्रेक्षकांनी पाहिलं आपल्या नवम हिंद केसरी बकासूरची भव्य दिव्य मिरवणूक सुसगावमध्ये काढण्यात आली. मुलाखतींचा सिलसिला चालू आहे. गोठ्यावरती मोठ्या प्रमाणावरती फॅन्स येत आहेत, बैलगाडी मालक येत आहेत. कसं काय तुम्हाला कामातनं उसंत भेटते का नाही? त्या का भेटतीतच सगळा वेळ जातोय? नाही, भेटणे सकाळी 7ला जे चालू होत्यात रात्री 1 वाजेपर्यंत असतात. काय आता आल्यावर तर आपण नाही म्हणू शकत नाही त्यांना. बरोबर आहे, वेळ त्यातच जातो पूर्ण. आता येईन त्यांचं कसं शेवट बकासूर आमच्यापेक्षा त्यांचं प्रेम आहे. आणि काही कसं होते मध्ये काहीतरी झालं आमचे काहींनी कमेंट केली आता आमच्या मिरवणुकीच्या दिवशी, आम्हाला त्याचं माहीत नव्हतं. त्यावेळेस संघटनेने आम्हाला फोन केले. संघटनेला एवढं सांगतो की हे काय आम्ही करीत नाही, तुम्ही फक्त म्हणता की ही करतात ती करतात, गैरसमज होतो. तुम्ही तुमच्या पद्धतीने कारवाई करा. बरोबर आहे. आता परत आम्ही तर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही फॅन पाहतो अख्ख्या महाराष्ट्राबाहेर. बरोबर. संघटनेला फक्त एवढं विनंती करतो, आम्ही हे करीत नाही, तुम्ही तुमच्या पद्धतीने कारवाई करा. आम्ही स्वतः होती उपस्थित राहणार. आणि मी आतमध्ये राहुलदास जगताप यांच्या ऑफिसवर गेलतो, त्यांनी हे केलं. फक्त त्यांच्या माध्यमातून हे सगळं झालं, त्यांना बी त्यांनी दाखवून दिलं. फक्त त्या मुलाची कमेंट चुकीची, त्यांनी नंदीचं नाव नव्हतं घ्यायला पाहिजे. आणि जे अशा पद्धतीने कमेंट करतायत त्यांना काय सांगाल तुम्ही? आव्हान काय कराल? त्यांना बी सांगतो की तुम्ही असं टाकू नका. त्या बकासूरमुळे तुम्ही आज आहे.
त्याच्यावर त्यांना बी हात आमचं कोणासंग वाईट वैर नाही काही नाही, आम्ही सगळ्यांसंग पाहणार, पुढे पाहणार मागं बी पाहणार, तुमच्या मुलाखती सांगितलं. बरोबर आहे. पण असं चुकून मालकच चुकीची कमेंट केल्यावर प्रेक्षक बी काय काय आमच्यापेक्षा रडात येत ती मैदानावाल्या. बरं बरं बरं. आम्हाला बी त्याचं हे वाटतं हो. आणि महिला कुणालाच कधी बोलत नाही. बरं बरं बरं. मग आता एवढं तुम्ही भाऊक होताय मामा, आजचा क्षण पण तसाच आहे. सगळ्यांच्या आवडती जोडी पळाली, काय सांगाल त्याविषयी, जोडीविषयी? गाडी तर एक नंबर पळाली, गाडी एक नंबर पळाली. आज निश्चितच गुलाल आपल्याला पाहायला मिळेल. नाही आम्हाला कसं होतं, आम्ही फक्त पळवायसाठी आलते. राहुलबाई म्हणले काय हो हारो जितो फक्त प्रेक्षकांच्या यासाठी पाहिलेत गाडी. बरं बरं. पण त्यांनी तुमच्या दोघा मालकांचं, दोन्ही बैलांनी मान ठेवलाय. नाही, नंदी, बकासूर आणि मथुरी मालकांसाठीच पाहतात आणि प्रेक्षकांच्यासाठी पाहतात. बरोबर आहे. मालकांपेक्षा प्रेक्षकांसाठी गाडी पळते. बरोबर. तुम्ही गटालाही बघितली गाडी कशी, सेमीला बघा गाडी, सेमीला आज तुफान गाडी पळाली, जबरदस्त वेग होता. आणि कसं ही गाडी पळून चालत नाही, त्याच्यावर ड्रायव्हर, सुट्टी मेकर किंवा आयोजक करणारे, परत नियोजन करणारे, यांचं सगळ्यांचं अभिनंदन. एका मी घरी बसून नियोजन करतो, मला बी होऊ शकत नाही. बरोबर आहे. मला सहकार्य नसलं मी काय एवढं वर आलो असतो. बरोबर आहे. तुम्ही पाहायला गेलं तर नियोजन करत असताना रणजित सर आहेत, चाचा आहेत, अन्य भरपूर पडद्यामागे लोक आहेत, तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केल्याशिवाय? पहिलं कसं आहे, कॉन्टॅक्ट ही सगळी मला करते. ह्यांचं काही घरांचे, आमच्या वडील म्हणा, माझी आई म्हणा, मोठे भाऊ 2-3 आहे, त्यांचं मी कॉन्टॅक्ट होतो, अशीच गाडी पळू का. हां, ते म्हणतात पळतोय आणि पळू, आणि ते काय आपल्या आतापर्यंत कधी काही म्हणत नाही. काही कर, फक्त लोकांसंग आपलं प्रेम हे करा, प्रेमाने हे करा. फक्त लोक त्याचा गैरअर्थ घेतात. बरोबर आहे. आता आम्ही कधी बोललो नाही, मोबाईल कधी बोलत नाही. समजा एखाद्याला बोललो बकासूर, काही काही लोक 4-4 दिवस नाही बकासूर हरलं, त्यांना बी वाटतं ना तुम्ही काही कमेंट करता, काहींचं स्टेटस बघितलं त्याच्यामध्ये ती बोलणार. फक्त त्या माणसाला एवढंच आहे, नंदी आणि आयोजकांबद्दल काय बोलू नका, ते कायम बकासूरसाठी आणि बकासूरसाठीच असणार आहे. आजचा पळ बघून तुम्हाला भावना ह्या झाल्या का, डोळ्यातनं पाणी झाले तुमच्या? हो, गाडी एक नंबर पळाली. गाडी एक नंबर पळाली. सेमीचं दोन्ही नंदी मालकासाठी, प्रेक्षकांसाठी पळाली. बरोबर आहे. बबलूच्या